भाईंदर बेस्ट के उत्तन में स्थित डोंगरी परिसर में यह देखिए मेट्रो कार शेड के लिए पेड़ों की कटाई बड़े पैमाने पर चल रही है, जिसके कारण यहाँ पर पर्यावरण को भारी क्षति पहुँच रही है। इस मुद्दे को लेकर के गांव वालों ने भारी विरोध शुरू किया है। गांव वालों का कहना है कि मेट्रो कार शेड बने, विकास हो, हम उसका विरोध कर नहीं रहे हैं, लेकिन पर्यावरण को नुकसान पहुंचाकर यहाँ जो मेट्रो कार शेड बनाया जा रहा है, ग्रामीण उसका विरोध कर रहे हैं। पर्यावरण को इससे भारी नुकसान हो रहा है। मेट्रो कार शेड के लिए और भी कई जगह खाली हैं। नेताजी सुभाष चंद्र बोस जो लास्ट मेट्रो स्टेशन भाईंदर बेस्ट का है, उसके आसपास ही कई ऐसे प्लॉट खाली हैं जहां कार शेड बनाए जा सकते हैं। तुम्ही या मॅपमध्ये जर या ठिकाणी हा जो ब्ल्यू डॉट आहे हा जर बघितला तर या ठिकाणी मेट्रोचं शेवटचं स्थानक, ज्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस मैदानाच्या बाजूला या ठिकाणी मेट्रोचं शेवटचं स्थानक आहे। याच्या जर आजूबाजूला तुम्ही जर या मॅपमध्ये बघितलं तर हा पूर्ण पोर्शन हा मोकळा पोर्शन आहे, ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची झाडं नाही, कोणत्याही प्रकारची लोकवस्ती नाही। हा भूखंड मोकळा आहे। हा संपूर्ण पोर्शन जो रेड मार्किंग मध्ये आहे हा संपूर्ण पोर्शन मोकळा आहे। इथे जर तुम्ही बघितलं हा पोर्शन मोकळा आहे, त्याच्या वरचा पोर्शन बघितला ही जागा रिक्त आहे। हे सगळं असताना प्रशासन हे मेट्रो डेपो कार शेड या जवळपासच्या हद्दीमध्ये न करता इकडनं जवळजवळ 6 किलोमीटर पुढे या ठिकाणी हा जो ब्ल्यू मार्क केलेला जो पोर्शन आहे या सर्वे नंबर 19 मध्ये मेट्रो डेपो कार शेडचं आरक्षण प्रस्तावित करत आहे। आता हे करताना शासनाचे किमान 1000 कोटी रुपये हा प्रोजेक्ट जर इकडेच राबवला तर किमान 1000 कोटी रुपये शासनाचे वाचतील या प्रोजेक्टमध्ये। अदरवाइज हाच प्रोजेक्ट जर इथे आणला, कोणत्याही प्रकारची मागणी नाही, तिथे आवश्यकता नाही, प्रोजेक्ट कॉस्ट वाढतोय, जवळजवळ 20,000 पेक्षा जास्त झाडांची कत्तल होते, पर्यावरणाचा ऱ्हास होतोय। या सगळ्या गोष्टीचा विचार करताना या आजूबाजूचे विकल्प जे आहेत, ज्या ठिकाणी मोकळ्या जमिनी आहेत त्या ठिकाणी हा मेट्रो डेपो कार शेडचा प्रकल्प प्रस्तावित व्हावा अशी सर्व आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे।